तीर्थे घडली एक वेळा, चंद्रभागा डोळा देखील या, अवघीच पापे गेले दिगंतरे, वैकुंठ पंढरी देखील या, अवघिया संता एक वेळा भेटे, पुंडलिक दृष्टी देखील या, अवघीच पापे गेली दिगंतरे, वैकुंठ पंढरी देखील या. तुका म्हणे जन्माल्याचे सार्थक, तुका म्हणे जन्माल्याचे सार्थक, विठ्ठलची एक देखील या, अवघीच पापे गेली दिगंतरे, वैकुंठ पंढरी देखील या. विठ्ठल 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 विठ्ठल. हो अवघीच तीर्थे घडली एक वेळा, अवघीच तीर्थे घडली एक वेळा, चंद्रभागा डोळा देखील या, अवघीच पापे गेले दिगंतरी, वैकुंठ पंढरी देखील या. सेवेकरता घेतलेला भंग जगद्गुरु तुकाराम संत शिरोमणी तुकाराम महाराजांचा एक अत्यंत महत्त्वाचा असा भंग आहे. पंढरी महात्म्यातला भंग आहे. पंढरी क्षेत्राचा महिमा सांगणारा, चंद्रभागेचा महिमा सांगणारा, पुंडलिकरायाचा महिमा सांगणारा आणि पांडुरंगरायाचा महिमा सांगणारा असा अभंग आहे बरं का. पंढरी क्षेत्राचं महिमा सांगणारे, तीर्थक्षेत्राचं महात्म्य सांगणारे अशा अनेक अभंग तुकाराम महाराजांचे आपल्याला पाहायला सापडतील. बाकीच्याही तीर्थाचा महिमा तुकाराम महाराजांनी सांगितला, पंढरीचाही महिमा तुकाराम महाराजांनी सांगितला. अन्य क्षेत्रापेक्षा पंढरीचं महत्त्व अधिक सांगितलं. आणि पंढरीचं महत्त्व सांगत असताना काही ठिकाणी नुसती चंद्रभागा, काही ठिकाणी नुसती पंढरीची भूमी, काही ठिकाणी नुसते पुंडलिकरायासारखे संत महात्मे आणि काही ठिकाणी केवळ पंढरीमधला अधिष्ठाता पांडुरंगराय त्याच्या संबंधानं वर्णन आपल्याला पाहायला सापडतात. पण सगळ्याचं एकत्रित वर्णन असणारा हाच अभंग आहे. विठ्ठल विठ्ठल हो. पंढरीत आल्यानंतर ज्यांचं महत्त्व आहे, पंढरीत आल्यावर चंद्रभागा महत्त्वाची, पंढरीत आल्यानंतर पंढरीची भूमी महत्त्वाची, पंढरीत आल्यानंतर पुंडलिकासारखा संत महत्त्वाचा आणि पंढरीत आल्याच्या नंतर पांडुरंगराय महत्त्वाचे. प्रत्येकाचं स्वतंत्र महात्म्य जरी असलं, प्रत्येकाच्या स्वतंत्र महात्म्याच्या निरूपणाकरता तुकाराम महाराजांचे वेगळे वेगळे अभंग जरी असले तरी त्या सगळ्याच अभंगामध्ये सगळ्याचा निर्देश आहे असं मात्र कधी होत नाही. पंढरीचा महिमा तुकाराम महाराज जर सांगायला लागले तर क्षेत्र महात्म्य सांगतील, तिथं तीर्थ महात्म्य येत नाही. चंद्रभागेचं महात्म्य जर कधी एखादा संत महात्मा सांगायला लागला तर तिथं तीर्थ महात्म्यच येईल, त्या ठिकाणी क्षेत्र महात्म्य येत नाही. आणि तीर्थ व क्षेत्र दोन्हीचाही महिमा एखाद्या ठिकाणी सांगणं सुरू जर झालं तर तिथं देवाचं महिमान येत नाही. आणि तीर्थ क्षेत्र देव या सगळ्याचं महिमान आलं तरी संताचं येत नाही. विठ्ठल विठ्ठल म्हणून हा एकच अभंग आपल्याला असं पाहायला सापडतो की त्याच्यामध्ये पंढरीचाही महिमा, चंद्रभागेचाही महिमा, पुंडलिकासारख्या साधुवर्याचा, इथले जे महत्त्वाचे संत आहेत त्यांचाही महिमा आणि इथला अधिष्ठाता सगळ्यात मोठा महत्त्वाचा, ज्याच्या योगाने या पंढरी क्षेत्राचा नावलौकिक झाला, ज्याच्या योगाने ही पंढरी नगरी महत्त्वाची मानली गेली, त्या पांडुरंगरायाचा महिमा, असं चौघाचंही महात्म्य सांगणारा हा तुकाराम महाराजांचा अभंग आहे. पंढरी महात्म्य सांगणारा अभंग आहे. आपल्याला ते महात्म्य कर्माकर्मानं बघायचंच आहे. चंद्रभागेचा महिमा महाराजांनी जो सांगितला त्याचंही थोडंसं चिंतन मला करायचं आहे. पंढरीच्या महात्म्याचं चिंतन करायचं आहे. पुंडलिकराय आणि पांडुरंगाचाही महिमा जो तुकाराम महाराजांनी सांगितला त्याचाही मला विचार करायचा आहे. पण या अभंगाच्याकडे पाहत असताना हा अभंग पंढरी महात्म्य सांगणारा आहे असं म्हणण्याच्या पेक्षा हा अभंग म्हणजे पांडुरंगाचं एक स्तोत्र आहे म्हणून मला आज बघायचं आहे. विठ्ठल विठ्ठल आपल्याकडे स्तुती स्तोत्राचा फार मोठा विचार सांगितला जातो बरं का. पंढरीनाथाचं चिंतन करा, कोणत्याही देवाचा विचार करा, विष्णू सहस्त्रनामाचा विचार जर केला तर स्तुतीच्या संबंधानं भगवंताचे 2-3 नावं आपल्याला पाहायला सापडतात बघा. तिथं स्तव्य हा, स्तवप्रिय हा, स्तोत्रम, 3 नावं देवाची त्या ठिकाणी आलेली आपल्याला पाहायला मिळतात. परमात्मा स्तव्य आहे म्हणजे स्तुतीला योग्य आहे हा, आणि परमात्मा स्तुतीप्रिय आहे, त्याला स्तुती आवडते, त्याचं वर्णन कोणी जर केलं तर त्याला आवडतं. आणि त्याच्यानंतर त्याच्या वर्णनाकरता रचलेलं जे काही स्तोत्र असतं ते स्तोत्र सुद्धा देवाचं स्वरूप असतं म्हणे. विठ्ठल विठ्ठल त्याच्याशिवाय दुसरा कोण स्तव्य असणार आहे? स्तुतीला योग्य तो परमात्मा म्हणून त्याला स्तव्य म्हणलं. स्तोत्रम योग्य हा स्तव्य हा.
त्याचं स्तवन करण्याच्या स्तवाला योग्य असल्यामुळे त्या परमात्म्याला स्तव्य असं म्हणलं बरं का. जसा तो स्तव्य आहे तसं त्या देवाचं दुसरं नाव तिथं काय आलं, स्तुतिप्रिय असं आहे बरं का. त्याला तो स्तवनीय आहे म्हणून त्याचं आपण स्तवन करावं. एखादा महात्माही स्तवनीय असतो त्या महात्म्याचं आपण वर्णन करावं, पण आपण महात्म्याचं त्यांच्या समोर जाऊन वर्णन केलं तर त्यांना आवडत नाही. पण हा पांडुरंग असा गमतीचा आहे, याच्या समोर त्याचं स्तोत्र गायलं की खुश होतो. विठ्ठल विठ्ठल आणि केवढा खुश होतो याचं चिंतन ऐकण्याकरता आपल्याला तिसऱ्या नावाचा उपयोग करून घेता येतो. स्तोत्रम हे देवाचं नावच केलेलं आहे बरं का. विष्णू सहस्त्रनामामध्ये स्तोत्र हे सुद्धा देवाचं नाव आहे. तो देव स्तव्य आहे हे देवाचं नाव होऊ शकतं हो. तो देव स्तुतिप्रिय आहे हे सुद्धा देवाचं नाव होऊ शकतं. पण तो देव स्तोत्र आहे हे देवाचं नाव होऊ शकतं का हो. त्याच्याकरता त्याच्या वर्णनाकरता रचलेलं असं एखादं स्तोत्र त्याला परमात्म्याने त्याला परमात्म्याचं नाव म्हणायचं असं योग्य नाही असं कोणाला वाटण्याची शक्यता आहे. पण या देवाची स्तुतिप्रियता एवढी मोठी आहे की त्याची कोणी अधिकारी महात्म्यानं स्तुती जर केली तर त्या स्तुतीला सुद्धा परमात्मा स्वतःचं सामर्थ्य देऊन टाकतो. विठ्ठल विठ्ठल म्हणून आपल्याकडे कोणत्याही स्तोत्राचा विचार पाहत असताना त्या स्तोत्राचं पठण झाल्यानंतर शेवटी काही फलश्रुती सांगितलेली असते की नाही. ती फलश्रुती त्या स्तोत्राच्या पारायणानं पठणानं आपल्याला त्या स्तोत्राचं सगळं फल कशामुळे पदरात पडतं. एकच कारण, देवानी त्याचं स्तवन ऐकल्याच्या नंतर देव स्तुतिप्रिय असल्यामुळं प्रसन्न झाला आणि प्रसन्न होऊन त्या स्तोत्राच्या ठिकाणी देवानी आपली सगळी शक्ती स्थापित केली. आता देवानी ज्या ठिकाणी आपली सगळी शक्ती स्थापित केलेली आहे ते देवाचं रूप मानलं जातं. जसं भागवताच्या ठिकाणी परमात्म्याने स्वतःचं तेज ठेवलं, श्रीमद भगवद्गीतेच्या ठिकाणी देवाने स्वतःचं तेज ठेवलं. म्हणून गीता भागवत हे जर देवाचं स्वरूप असेल तर एखाद्या स्तोत्रात देवानं आपली सगळी शक्ती ठेवल्यावर ते स्तोत्र सुद्धा देवाचं रूप ठरतं. म्हणून स्तोत्रम हेही देवाचं नाव आहे. विठ्ठल विठ्ठल असं देवाचं स्तोत्र असं आपल्याला रचावं लागतं, स्तोत्र करावं लागतं. भागवतात आपल्याला क्रियायोगाचा एक अध्याय पाहायला सापडतो. त्या एकादश स्कंधाचा विचार जर केला, एका अध्यायामध्ये भगवंतांनी क्रियायोग सांगितला उद्धवाला उद्देशून बरं का. क्रियायोग म्हणजे काय हो, परमात्म्याच्या प्राप्तीकरता करायची सगळी जी भक्तीची क्रियामय साधना आहे तिचा विचार. देवाला उद्देशून हवन करा, देवाच्या करता पूजा करा, देवाच्या करता स्तोत्रपाठ करा, देवाच्या करता गाणी गा, देवाच्या करता म्हणून तुम्ही भजन करा, देवाच्या करता म्हणून तुम्ही नृत्य सादर करा. देवाला विठ्ठल विठ्ठल देवाला पालखी द्या, देवाला हत्ती द्या, हे सगळे वेगळे देवाला जे उपचार समर्पण करायचे असतात ना, त्या क्रियायोगाच्या अध्यायामध्ये देवाची स्तुती करायची असते असं सुद्धा सांगितलेलं आपल्याला पाहायला सापडतं बरं का. स्तोत्र ही उच्चावचयी ही मोठं, उच्च शब्दाचा अर्थ उच्च भाषेमध्ये केलेला असाही करता येईल आणि मोठा असलेलं स्तोत्र असाही अर्थ त्याचा करता येतो बरं का. आणि अवच्य म्हणजे सामान्य भाषेत स्तुती केली देवाची किंवा सामान्य अशा पद्धतीचं लहानसं स्तोत्र निर्माण केलं. लहानसं किंवा मोठं असं देवाचं स्तोत्र करून देवाची स्तुती करता येते. उच्च भाषेत त्याचं वर्णन करून त्याची स्तुती करता येते आणि सामान्य भाषेतही त्या देवाची आपल्याला स्तुती करता येते. अशी स्तोत्र आणि त्या स्तोत्राच्या बद्दल पुढं असं सांगितलं, स्तोत्रही संस्कृत प्राकृतही. ती स्तोत्र संस्कृतातलीही असू शकतात आणि प्राकृतातलीही असू शकतात. देवाने भागवतात सांगून ठेवले. विठ्ठल विठ्ठल रुच्चावचैहि स्तोत्रैहि, त्या तिथले शब्दच आपल्याला पाहायला सापडतात. उच्च अवच असंही देवाचं स्तवन असू शकतं. आणि स्तोत्रैहि संस्कृत प्राकृतैहि, संस्कृत आणि प्राकृतातलीही देवाची स्तुती स्तोत्र असू शकतात. मग संस्कृतातलं एखादं व्यासासारख्याने रचलेलं देवाचं स्तोत्र असू शकतं. जगद्गुरु शंकराचार्य पंढरपूरला आल्याच्या नंतर पांडुरंगाचं अष्टक नावाचं पांडुरंगाष्टक नावाचं स्तोत्र रचू शकतात. जर शंकराचार्यांना संस्कृत भाषेमध्ये पांडुरंगाचं स्तोत्र रचता येतं तर मराठी भाषेतच बोलणाऱ्या संत महात्म्यांना मराठी भाषेत देवाचं वर्णन करताना देवाचं मराठी स्तोत्र करता येतं. विठ्ठल विठ्ठल अशी
असे देवाची अनेक पद्धतीचे स्तुती स्तोत्र आपल्याला पाहायला सापडतात बरं का. त्याच्यात प्रस्तुत अभंगाचा विचार करत असताना मला म्हणायचं की हे देवाचं स्तुती स्तोत्र आहे. स्तोत्र कोणाचं गावं, स्तुती कोणाची करावी याच्याबद्दल वेदाचा निर्देश जर आपण पाहायला लागलो ना, श्रुतीमातेनं असं वर्णन केलेलं आहे. तमुष्टवाम य इमा जजान. श्रुत्यमाता बोलायला लागली की तम उष्टवाम, आम्ही त्याचं स्तवन करतो, त्याची स्तुती करतो. साधकाच्या मुखातून बोलणं चालू झालं आणि तो साधक म्हणायला लागला, महात्मा बोलायला लागला की बाबा आम्ही त्याचं स्तवन करतो. कोणाचं? यहा इमाहा जजान, ज्यानं या सगळ्याच्या सगळ्या जगाला निर्माण केलं त्याचं आम्ही स्तोत्र करतो म्हणे. कोणाचं स्तोत्र गावं तर ज्यानं सगळं जग निर्माण केलेलं आहे, ज्यानं ब्रह्मांडाची रचना केली, सगळं जग निर्माण करतो, सगळ्या जगाला सांभाळतो, सगळ्या जगाच्या संहाराला आधार होतो, त्या देवाचं आम्ही स्तवन करतो. दुसरा एक वेदमंत्र आपल्याला पाहायला सापडतो पा. सत्यमिद्वा वयमिंद्रम स्तवाम नानृतम. आम्ही इंद्राची स्तुती करतो असं वर्णन तिथं आहे. तिथं इंद्र शब्दाचा अर्थ सामान्य हा देवाचा राजा असलेला इंद्र असा नाही बरं का. इंद्र शब्दाचा अर्थ तिथं परमात्मा असा आहे. आम्ही परमात्म्याची स्तुती करतो. कशामुळं? तो सत्य आहे म्हणून. नानृतम स्तवाम. आणि जे अनृत म्हणजे खोटं आहे त्याची आम्ही स्तुती करत असं नाही म्हणे. विठ्ठल विठ्ठल. कोणाची स्तुती करणार आणि कोणाची करणार नाही याचा विचार श्रुतीनं जसा सांगितला की नाही तसं संतांनी सांगितलं की नाही. वर्णाविते थोरे एका विठ्ठला, वर्णाविते थोरे एका विठ्ठला, वर्णाविते थोरे एका विठ्ठलाचे, वर्णाविते थोरे एका विठ्ठलाचे. कीर्ती मानवाचे सांगू नये, सांगू नये. 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 वर्णाविते थोरे एका विठ्ठलाचे, कीर्ती मानवाचे सांगू नये, कीर्ती मानवाचे सांगू नये. वर्णाविते थोरे एका विठ्ठलाचे, कीर्ती मानवाचे सांगू नये, कीर्ती मानवाचे सांगू नये. जो विचार वेदाने स्तुतीच्या बद्दल जो विचार वेदाने सांगितलेला आहे, संतांनीही तो विचार आपल्याला सांगितला. आम्ही परमेश्वराचं स्तवन करणार, जगाचं नाही. परमेश्वराचं स्तवन का करणार? तो सत्य आहे म्हणून. आणि जगाचं वर्णन का करणार नाही? तर जग असत्य आहे म्हणून जगाचं वर्णन करणार नाही. हे जे वेदानं सांगितलं तुकाराम महाराजासारखे ते संत तेच सांगतात आपल्याला. वर्णावी ते थोरी एका विठ्ठलाची, एका विठ्ठलाची थोरी वर्णावी म्हणलं काय, किंवा सत्यमिद्वा वयमिंद्रम स्तवाम म्हणलं काय, एकच आहे बरं का. नांदृतम स्तवाम, आम्ही खोट्याची स्तुती करत नाही असं म्हणलेलं जे आहे ना, त्याच्याबद्दल तुकाराम महाराजांचे पुढचे शब्द आपल्याला पाहता येतात. कीर्ती मानवाचे सांगू नये, मनुष्याची सामान्य माणसाची कीर्ती सांगू नये, त्याचं स्तुती स्तोत्र गाऊ नये असं संतांनीही आपल्याला शिकवलेलं पाहायला सापडतं. विठ्ठल विठ्ठल. मला काय सांगायचं आहे, वेदामध्ये सुद्धा भगवंताचं स्तवन करावं, करू, आम्ही करतो अशा पद्धतीचे निर्देश आपल्याला पाहायला सापडतात. एवढ्यापुरतं हे दोन मंत्र मी आपल्याला सांगितले. तमुष्टवाम य इमा जजान हा एक पहिला मंत्र आपण विचारात घ्या. आणि सत्यमिद्वा वयमिंद्रम स्तवाम नानृतम हा दुसरा मंत्र आपण विचारात घ्या. या दोन्ही मंत्रातून ईश्वराच्या स्तुती स्तोत्राचा निर्देश शास्त्रात आपल्याला पाहायला सापडतो. वेदामध्ये सुद्धा पाहायला सापडतो. वेद ही देवाची स्तुती स्तोत्र गाताना आपल्याला दिसतो. अशी अनेक वर्णन आपल्याला पाहायला सापडतात. अजून एक मंत्र आपल्याकडे नेहमी सांगितला जातो बघा. त्या मंत्रामध्ये असं वर्णन आहे, भद्रम अपिनो वातय मनहा. श्रुतीमातेनं असं वर्णन केलं, नहा मनहा, आमचं मन, भद्रम अपि नहा मनहा अपि,
आमच्या मनाला सुद्धा भद्रम वातय, भद्र म्हणजे कल्याणाच्याकडे प्रवाहित कर, आमचं मन सुद्धा कल्याणाकडे प्रवाहित झालं पाहिजे असा त्या मंत्राचा सरळ अर्थ आहे. ते कल्याणाकडे प्रवाहित झालं पाहिजे याच्याकरता वापरलेला जो भद्र शब्द आहे की नाही, त्या भद्र शब्दाचा अर्थ करत असताना एका भाष्यकारानं वेदाचा असा अर्थ केला, त्वत् संबंधी स्तोत्र करणे प्रेरय. विठ्ठल विठ्ठल भद्राच्याकडे म्हणजे कल्याणाच्याकडे आमच्या मनाचा प्रवाह झाला पाहिजे. याचा अर्थ काय, तुझ्या संबंधातलं स्तोत्र आमच्या मनाने रचावं, आमच्या मनाने तुझी स्तुती करावी, याच्याकडे आमच्या मनाला प्रेरणा द्या देवा. अशी देवाला तिथं प्रार्थना आपल्याला पाहायला सापडते बरं का. म्हणजे एक प्रार्थना केली ती सुद्धा मनाला देवाच्या स्तुती स्तोत्रात प्रवृत्त देवानी करून घेतलं पाहिजे अशीच प्रार्थना केली. आम्ही वर्णन करतो ते देवाचंच करतो, ज्यानं जग निर्माण केलं त्याचं आम्ही वर्णन करतो असंही शास्त्रानं सांगितलं. आम्ही सत्य असल्यामुळंच त्या परमेश्वराचं स्तवन करणार आणि असत्य असल्यामुळं जगातल्या कोणत्याही पदार्थाचं स्तवन करत नाही असंही संतांनी शास्त्राने आपल्याला सांगितलेलं पाहायला सापडतं. याच्यातून लक्षात काय घ्यायचं, स्तुतीला योग्य फक्त सत्य असलेला परमात्मा आहे, बाकी कोणताही पदार्थ स्तुतीला योग्य नाही. विठ्ठल विठ्ठल आता त्या देवाचं स्तवन करायचं गोष्ट खरी आहे, पण ते स्तवन करता येतं का हा मुद्दा महत्त्वाचा आहे बरं का. देवाची स्तुती करावी हे जरी खरं असलं तरी त्या देवाचं स्तवन करता येतं का, आपली वाणी देवाच्यापर्यंत पोहोचू शकते का, याचा विचार करा. महिम्न स्तोत्रामध्ये, शिवमहिम्न स्तोत्रामध्ये पुष्पदंतांनी पहिल्या 2-3 श्लोकामध्ये फार सुंदर विचार या संबंधामध्ये मांडलेला आहे. महिम्न स्तोत्रात पुष्पदंत म्हणायला लागले, महिम्न पारंते परमविदुषो यद्य सदृशी स्तुतिर्ब्रह्मादीनामपि तदवसन्नास्त्वयि गिरः अथा वाच्य सर्वस्वमति परिणामावधिगृणन् ममाप्येष स्तोत्रे हरनिरपवादः परिकरः. पुष्पदंत म्हणायला लागले, देवा तुमची स्तुती करायची ठरली तर आमच्यासारख्या सामान्य माणसाची स्तुती, आमच्यासारख्या सामान्य माणसाने तुमची केलेली स्तुती ही असदृशी, तुमच्या वर्णनानुसार, तुमच्या स्वरूपानुसार, तुमच्या स्वरूपाच्या सारखी, तुमच्या योग्यतेच्या सारखी आमची स्तुती होत नाही. म्हणून आमची स्तुती सदृश झाली नाही असं जर कोणी म्हणत असेल तर देवा खरं सांगू का, तुमची सदृश स्तुती कोणालाच करता येत नाही. विठ्ठल विठ्ठल कोणाला देवाची स्तुती करताय ते सांगा ना. महिम्नः पारंते, ते महिम्नः पारम अविदुषः, हे देवा तुझ्या महिमानाचं पहिलं तीर न जाणणारा असा जो मनुष्य आहे त्यानं केलेली स्तुती बरोबर नाही असं जर कोणी म्हणलं तर ज्याला तुझं महिमान म्हणजे स्वरूप कळालेलं आहे अशा ब्रह्मादिक देवाने केलेली स्तुती तरी बरोबर आहे का सांगा म्हणे. विठ्ठल ब्रह्मादीनामपि तदवसन्नाः त्वयि गिरः, तुझ्या ठिकाणी ब्रह्मदेवादिकाची वाणी जरी यायला लागली तरी ती कमीच पडते ना. हो, शेषस्तुते प्रवर्तला, शेषस्तुते प्रवर्तला, शेषस्तुते प्रवर्तला, शेषस्तुते प्रवर्तला. जिव्हा चिरुनी पलंग झाला, 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 जिव्हा चिरुनी पलंग झाला. शेषस्तुती प्रवर्तला, जिव्हा चिरुनी पलंग झाला, जिव्हा चिरुनी पलंग झाला, जिव्हा चिरुनी पलंग झाला. शेषस्तुती प्रवर्तला, जिव्हा चिरुनी पलंग झाला, जिव्हा चिरुनी पलंग झाला, जिव्हा चिरुनी पलंग झाला. त्या शेषानं 1000 तोंडानं तुझं स्तवन करायचं ठरवलं, पण तुझं स्तोत्र गायचं म्हणल्याच्या नंतर त्या शेषानं स्तुतीला जेव्हा प्रारंभ केला त्याला सुद्धा वर्णन करता येणार रे बाबा. 1000 तोंड 1000 जिभा, पण ते वर्णन करता करता शेवटी याच्या जिभा फाटून गेल्या. जीभ त्या सर्पाची जीभ अशी फाटलेली असते की नाही, द्विजिव्ह म्हणतात की नाही सर्पाला, त्या सर्पाची जिभा कधी फाटली, देवाचं स्तवन करायला शेष गेला होता, ते करता आलं नाही. स्तवन करून करून वाणी थकली नाही, जीभ फाटली म्हणून द्विजिव्ह झाला सर्प. विठ्ठल विठ्ठल शेष हा सुद्धा ज्ञानी आहे,
ब्रह्मदेव हा सुद्धा ज्ञानी आहे, लक्ष्मी माता ज्ञानी आहे. या सगळ्यांनी तुझं स्तुतिस्तोत्र गायचं ठरवलं तरी अवसन्नाहा त्वयी गिरहा, तुझ्या ठिकाणी त्यांच्या वाणी सुद्धा अपुऱ्याच पडतात म्हणे. म्हणून काय करावं? अथा वाच्य सर्वहा स्वमती परिणामावधी गृणन, आपल्या बुद्धीच्या परिणामानुसार म्हणजे आपल्याला प्राप्त झालेल्या बुद्धीनुसार देवा तुझी स्तुती गाणारा असा कोणीही असो अवाच्य हा, त्या कोणत्याही माणसाला आपण बोलायचं कारण नाही म्हणे. विठ्ठल विठ्ठल. तुला देवाची स्तुती करता येत नाही, तो करू नको असं म्हणायचं कारण नाही. अथ अवाच्य सर्वहा स्वमती परिणामावधी गृणन ममाप्येष स्तोत्रे हर निरपवाद परिकरहा. आणि त्याच्यामुळे देवा कोणालाही नावं ठेवू नयेत असं सिद्ध होत असल्यामुळे मी म्हणतो की मी जे तुझं स्तवन करायला लागलो ना, याही स्तोत्राच्या बद्दल मला बोलायचं काही कारण नाही. पुढचा श्लोक कोणता आहे? अतीत पंथानम तवच महिमा वांग मनसयोः अतद्व्यावृत्त्यायं चकितमभिधत्ते श्रुतिरपि सकस्य स्तोतव्यः कतिविध गुणः कस्य विषयः पदे त्वर्वाचीने पतति न मनः कस्य न वचः. हा असं वर्णन पुढच्या श्लोकामध्ये महिम्न स्तोत्रात पुष्पदंत करतात. त्यांनी काय सांगितलं? हा पुढचं काय वर्णन आहे आता? अतीत पंथानम तवच महिमा वांग मनसयोः. हे देवा तुमचा महिमा वाणी आणि मनाच्या पलीकडं आहे. मन वाचा तित स्वरूप मन वाचा तित तुझे स्वरूप माप भक्ती केले मन वाचा तित तुझे स्वरूप मन वाचा तित तुझे स्वरूप मनोनिया माप भक्ती केले मनवाच्या तीत तुझे हे स्वरूप म्हणून या माप भक्ती केले. देवाचं स्वरूप कसं आहे? मनाच्या अतीत, मनाच्या पलीकडचं, वाणीच्या पलीकडचं. यतो वाचो निवर्तन्ते अप्राप्य मनसासह, हे श्रुतीनं केलेलं चिंतन. मन वाचातीत तुझे हे स्वरूप, हे तुकाराम महाराजांनी केलेलं चिंतन. बरं का? ठावन पवता जयाचा मनीसी मुरडली वाचा, हे ज्ञानेश्वर महाराजांनी केलेलं चिंतन सगळं एका अर्थाचं आहे. देवाच्या पर्यंत कोणाचीही कोणतीही वाणी जाऊ शकत नाही. परा पश्यंती मध्यमा वैखरी, याच्यात सर्वात श्रेष्ठ असलेल्या परावाणीनं सुद्धा देवाचं वर्णन होऊ शकत नाही. विठ्ठल विठ्ठल. म्हणून काय होतं म्हणे? अतीत पंथानम तवच महिमा वांग मनसयोः. वाणी आणि मनाच्या पलीकडे देवा तुमचा महिमा नसल्यामुळं श्रुती सुद्धा देवा तुमचं वर्णन करत असताना अतद्व्यावृत्त्यायं चकितमभिधत्ते श्रुतिरपि, श्रुती सुद्धा चकित होऊन आश्चर्यचकित होऊन घाबरत देवा तुमचं वर्णन करत असताना अतद्व्यावृत्तीनं वर्णन करत बसते. हा देव असा आहे, श्रुतीला हे सांगता येत नाही, असा नाही एवढं श्रुतीला सांगता येतं. विठ्ठल विठ्ठल. मग आता वेदाच्या पेक्षा कोणी ज्ञानी नाही, आणि त्या वेदानं सुद्धा तुमचं वर्णन करत असताना अतद्व्यावृत्तीनं केलेलं आहे असं जर चिंतन असेल, मग सकस्य स्तोतव्य, त्या परमात्म्याचं कोणाला स्तवन करता येईल बाबा? कतिविध गुण, त्याच्या ठिकाणी किती गुण आहेत म्हणून सांगत बसावं. कस्य विषय, तो कोणाला विषय होणार आहे असं असल्यामुळे देवाचं स्तवन जमत नाही असा विचार आहे. विठ्ठल विठ्ठल. वेदही देवाचं स्तवन करू शकत नाही. तुकाराम महाराज बोलले की नाही आपल्याला? स्तुतीत करू तरे नव्हेचे या वेदा, स्तुती करू तरे नव्हेचे या वेदा, स्तुती करू तरे नव्हेचे या वेदा, स्तुती करू तरे नव्हेचे या वेदा. तेथे माझा धंदा कोणीकडे, 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 करू तरी नव्हे या वेदा, स्तुती करू तरी नव्हे या वेदा. तेथे माझा धंदा कोणीकडे, कोणीकडे, कोणीकडे,
माझा धंदा तेथे माझा धंदा कोणी करे परिहरचना भोगावले सुख परिहरचना भोगावले सुख ते करू तरी नव्हे की या वेदा तेथे माझा धंदा कोणीकडे. तुकाराम महाराज म्हणतात देवाला वेदाला सुद्धा देवा तुमचं स्तवन करता आलं नाही अशी स्थिती आहे. वेदही देवापर्यंत पोहोचू शकत नाही. देवाचं स्वरूप वेदाच्या शब्दाच्या पलीकडचं आहे. अशा पद्धतीची देवाची स्थिती असल्यामुळं त्या देवाचं स्तवन वेदालाही करता येत नाही. तेथे माझा धंदा कोणीकडे. महाराज म्हणतात देवाला जर वेदाला जर तुझं स्तवन करता आलं नाही तर आम्ही कुठलं स्तवन करायचं तुझं. आम्हाला तुझं स्तवन करता येत नाही अशा पद्धतीची स्थिती असली. करता येत नाही हे खरंय पण केल्याशिवाय राहायचं नाही हे त्याच्यापेक्षा खरं आहे. विठ्ठल देवाचं स्तवन करता येत नाही हे खरं जरी असलं तरी त्याचं स्तवन केलं पाहिजे. हे पुढच्या श्लोकात आहे पहा. मधुस्फिता वाचः परमम अमृतम निर्मितवतः तव ब्रह्मन् किं वा गपिसुर गुरोर्विस्मय पदम. भगवंताच्या वर्णन करताना पुष्पदत्त म्हणतात देवा तुम्ही वेद निर्माण केले. वेद निर्माण केले म्हणजे श्वासातून तुमच्या वेद निर्माण झाले. अनायासे तुमच्यापासून वेद प्रगट झाले अशी तुमची स्थिती आहे देवा. तुमच्या श्वासातून वेद प्रगट झालेले आहेत हे तुमचं स्वरूप असल्यामुळं देवाचा गुरु बृहस्पती जरी तुमची स्तुती करायला लागला तरी ती सुद्धा पूर्ण होत नाही म्हणे. विठ्ठल विठ्ठल तव ब्रह्मन् किं वा गपि सुरगुरोर विस्मय पदम. सुरगुरु देवाचा गुरु असलेला बृहस्पती त्याची वाणी सुद्धा तुमच्याकरता विस्मयाचे नाही. त्याचं सुद्धा स्तोत्र ऐकल्याच्या नंतर तुमचं स्तोत्र जर बृहस्पतीनं केलं अरे वा काय स्तोत्र झाले असं म्हणता येत नाही. चमत्कार निर्माण होत नाही म्हणे. मग तव सुरगुरोर विस्मय पदम. पुढचं वर्णन काय. ममत्वेताम वाणी माझी ही वाणी. आता त्या बृहस्पतीनं केलेलं स्तोत्र सुद्धा चमत्कार निर्माण करू शकत नाही अशी स्थिती असताना तुम्ही कशाला स्तोत्र करायला निघालात हो. असं जर त्या पुष्पदंताला कोणी विचारलं तेथे माझा धंदा कोणीकडे. म्हणणारा तो पुष्पदंत काय म्हणतो. ममत्व एताम वाणीम गुणकथन पुण्येन भवता पुनामी इत्यर्थेस्मिन पुरमथन बुद्धिर्व्यवसिता. देवा माझ्या या वाणीला तुमच्या गुणवर्णनाच्या योगानं पवित्र करून घेण्याकरता मी तुमच्या वर्णनाला लागलो. तुमचं वर्णन करता येतं पूर्णपणे करू शकतो. ते चमत्कार असू शकतं या भावनेनं तुमच्या स्तुती स्तोत्राला मी लागलोच नाही. विठ्ठल विठ्ठल असं देवाचं स्तोत्र करता येत नाही पण केल्याशिवाय राहायचं नाही अशी स्थिती असते बरं का. स्तोत्र का करता येत नाही. वाणीच्या मर्यादेच्या पलीकडचा देव आहे म्हणून स्तोत्र करता येत नाही. स्तोत्र कशा करता करायचं. आपल्या वाणीला पवित्र करून घेण्याकरता परमात्म्याचं स्तोत्र करायचं आहे असा विचार आहे बरं का. आता हे देवाचं स्तोत्र करावं. स्तोत्र म्हणजे काय. स्तुती म्हणजे काय. महिम्न स्तोत्रावर एक यांची मधुसूदन सरस्वतींची टीका आहे. त्याच्यामध्ये त्यांनी स्तुती शब्दाचा अर्थ सांगताना असं म्हणलं स्तुतीर नाम गुणकथनम. स्तुती करणं म्हणजे काय. गुणाचं वर्णन करणं याला स्तुती असं म्हणतात बरं का. परमात्म्याच्या ठिकाणी असणाऱ्या सगळ्या गुणाचं वर्णन जे आहे काव्यबद्ध पद्धतीनं केलेलं असेल रसाळ पद्धतीनं केलेलं असेल त्याला काय म्हणायचं आहे. देवाचं स्तुती स्तोत्र. विठ्ठल विठ्ठल देवाचं स्तुती स्तोत्र गात असताना सुद्धा यथाधिकार स्तुती स्तोत्राचा प्रकार आपल्याला पाहायला सापडतो. कोणी कशा पद्धतीनं देवाची स्तुती करेल कोणी कशा पद्धतीनं देवाची स्तुती करेल ज्याचा त्याचा अधिकार आहे. एखादा महात्मा काही बोलत नाही हे सुद्धा देवाची स्तुतीच आहे. स्तुती काही न बोलणे पूजा काहीच न करणे हे ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्याला चिंतन सांगितलेलं आहे. अरे ब्रह्मरूपतेला प्राप्त झालेला महात्मा नुसता शांत बसून राहिला तर ते सुद्धा देवाचं स्तवनच आहे एक प्रकारचं. विठ्ठल विठ्ठल असं देवाचं स्तोत्र आपण गायलं पाहिजे. गाता येत नाही हे खरं असलं तरी गायला पाहिजे. असं असल्यामुळे भगवंताच्या स्तुती स्तोत्रामध्ये आपण प्रवृत्त व्हावं असा विचार आपण पाहिला. आता देवाच्या स्तुती स्तोत्रात प्रवृत्त व्हावं प्रवृत्त होता येत नसलं तरी आपण प्रवृत्त व्हावं असं जरी असलं तरी ते स्तोत्र कसं करावं कोणाला माहिती आहे. आपण देवाचं स्तोत्र करावं म्हणजे काय. आता आपल्याला हे सगळं ऐकलं ना आपण देवाचं स्तुती स्तोत्र गायलं पाहिजे आपणही देवाचं स्तोत्र करावं असं एखाद्याला वाटू शकतं. पण देवाचं स्तोत्र करायचं म्हणजे नेमकं काय करायचं.
देवाचं गुणकथन करायचं एवढ्यावर काम भागत नाही बरं का. देवाच्या स्तोत्राचा 2-4 पद्धतीने विचारशास्त्रानं आपल्याला सांगितलेला पाहायला सापडतो. हे वेदमंत्र असतात ना, या वेदमंत्राच्या बद्दल वेदमंत्रामध्ये स्तोत्र आणि शस्त्र असे 2 प्रकार आपल्याला पाहायला सापडतात. तोच वेदमंत्र गायला नाही की शस्त्र होतो आणि तोच वेदमंत्र प्रगीत झाला की तो मग स्तोत्र होतो, अशा पद्धतीचा विचार आहे बरं का. अप्रगीत मंत्र हा शस्त्रम आणि प्रगीत मंत्र हा स्तोत्रम अशी पूर्वमीमांसा शास्त्रामध्ये आपल्याला त्या स्तोत्र आणि शस्त्राची व्याख्या सांगितलेली पाहायला सापडते बरं का. एकच मंत्र घ्यायचा, त्या मंत्राचं गायन करायचं नाही, सामाच्या पद्धतीनं तो मंत्र गायचा नाही. तो मंत्र गायला नाही की त्याला शस्त्र म्हणतात आणि तोच मंत्र सामाच्या पद्धतीनं जर गायला तर त्याला मात्र स्तोत्र ही संज्ञा येते. मग हे जे स्तोत्र असतं ना, ते स्तोत्र किती प्रकारचं असतं, पूर्वमीमांसा शास्त्राने त्याच्याबद्दल चिंतन आपल्याला असं सांगितलं. स्तोत्र 4 प्रकारचं आहे. द्रव्य स्तोत्रम पहिल्यांदा सांगितलं, द्रव्याचं स्तोत्र असतं. कर्मस्तोत्रम कर्माचं स्तोत्र असतं. विधिस्तोत्रम तथैवच विधीचं एक स्तोत्र असतं. आणि तथा अभिजन स्तोत्रम स्तोत्रमेत चतुष्टयम शेवटी अभिजनाचं म्हणजे तिथं असलेल्या सगळ्याच्या सगळ्या मोठ्या लोकांचं सुद्धा स्तवन करायचं असतं. हा 4 पद्धतीनं यज्ञविधीमधल्या स्तोत्राचा प्रकार असतो. विठ्ठल विठ्ठल 4 प्रकारचं स्तोत्र आपल्याला सांगितलं. यज्ञ करायचा, यज्ञाचं प्रकरण आहे. यज्ञाकरता लागणारे जे काही द्रव्य असेल त्याचं स्तोत्र असतं. त्याचे सुद्धा वर्णन करणारे मंत्र असतात. आपल्याला काय पाहिजे, हवनाकरता कोणतं द्रव्य पाहिजे, इथं पायस पाहिजे का, तीळ पाहिजेत का, तांदूळ पाहिजेत का, तूप पाहिजे का, आज्य पाहिजे. आज्य म्हणजे नुसतं तूप घेतलं की त्याला आज्यत्व येत नाही बरं का. शास्त्राने असं सांगितलं, त्याला पत्न्यवेक्षितम आज्यम भवती बरं का. यज्ञ करायला बसलेला जो यजमान आहे त्याची दीक्षा घेऊन त्याच्या बाजूला बसलेली जी बायको आहे, तुपाच्या भांड्यात तिनं नुसतं असं वाकून पाहिलं की त्या तुपाचं आज्य झालं म्हणे. विठ्ठल विठ्ठल हे सगळं द्रव्याच्या संबंधानं वर्णन आपल्याला पाहायला. आमिक्षा नावाचं एक द्रव्य आहे. अशी वेगळी वेगळी द्रव्य आपल्याला पाहायला. घर्म नावाचं एक द्रव्य असतं यज्ञामध्ये. घर्म म्हणजे काय, घाम आला आणि त्याला घर्म म्हणायचं असं नाही बरं का. घर्म नावाचं द्रव्य निर्माण करण्याकरता काय करतात यज्ञामध्ये, दुधाला खूप उकळवतात. गाईचं दूध घ्यायचं, ते तापत ठेवायचं, ते उकळायला लागलं, सरसर उकळायला लागलं. बाजूला एक चूल मांडलेली असते, त्या चुलीवर तूप सुद्धा उकळायला ठेवलेलं असतं. एकीकडे दूध उकळतं, एकीकडे तूप उकळतंय. दोन्ही तेवढेच उकळायला लागले की मग काय करायचं, दूध असं सरसरा उसळून भांड्याच्या बाहेर यायला लागलं की त्याला काढून घ्यायचं. काढून घ्यायचं म्हणजे त्याला एका परातीत ठेवायचं. मोठं पातेलं मोठ्या परातीमध्ये ठेवायचं आणि ते उकळत असलेलं दूध सरसर त्या या दुधामध्ये ओतायचं. त्या दुधामध्ये ओतल्याच्या नंतर ते सरसर असा जो घाम येतो ना त्या दुधातून, ते दूध उसळतं असं. आणि ते दूध उसळून त्या बाहेरच्या परातीमध्ये पडलेलं जे द्रव्य असतं ना, त्या द्रव्याचं नाव आहे घर्म. त्याच्याने काही हवं नसतं. विठ्ठल विठ्ठल आमिक्षा नावाचं द्रव्य आहे. पुरोडाश नावाचं द्रव्य आहे. षोडश कपालावर तो पुरोडाश भाजा, अष्टाकपालावर तो पुरोडाश भाजा, अशी त्याची वर्णन आपल्याला वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं पाहायला सापडतात बरं का. म्हणजे कपाल म्हणजे असं एक खापर केलेलं असतं, एक तव्यासारखं काहीतरी. जसं ते मांडी भाजायला काय लागतं, खापर लागतं ना, तशाच पद्धतीचं एखादं खापर, परळ म्हणतात त्याला. असं परळ करायचं, त्या परळावर घरं करायची असतात बरं का. अष्टाकपाल, एखादा पुरोडाश अष्टाकपालावर भाजावा, एखादा पुरोडाश षोडश कपालावर भाजावा. म्हणजे 8 घरं केलेल्या बरं का, 8 खाणे केलेल्या त्या कपालावर त्या पुरोडाशाला भाजून घ्यायचं असतं. 16 त्याच्यावर जी घरं केलेली आहेत अशा त्या खापरावर त्या पुरोडाशाला भाजून घ्यायचं असतं बरं का. ही सगळी अष्टाकपालावर पुरोडाश भाजा, षोडश कपालावर पुरोडाश भाजा, असं घर्म नावाचं द्रव्य निर्माण करून त्याच्याने हवन करा. आमिक्षा नावाचं द्रव्य तुमच्याकडे असू द्या, त्याच्यानं तुम्ही हवन करा. तुमच्याकडे चांगलं तूप जरी असलं तरी त्याच्यात पत्नीला वाकून बघायला लावून त्याला आज्यत्व आणा आणि मग त्याच्याने हवन करा. हे सगळं काय आहे हो, द्रव्याचं स्तोत्र आहे. विठ्ठल विठ्ठल हे द्रव्याचं
द्रव्याचं स्तोत्र जसं असतं ना तसं दुसरं स्तोत्र कोणतं असतं? द्रव्य स्तोत्र, कर्मस्तोत्रम. द्रव्याचं जसं वर्णन केलं जातं, स्तोत्र गायन केलं जातं, त्याचे गुण जसे सांगितले जातात तसं कर्माचं सुद्धा स्तोत्र असतं. राजसूय यज्ञ करायचा कशा करता करायचा, अश्वमेध यज्ञ करायचा कशा करता करायचा, वैश्यस्तोम बृहस्पतीचं यज्ञ करायचे त्याचं महत्त्व काय हे सांगणारे जे मंत्र असतात ना, तर ते ब्रह्महत्याम या अश्वमेधेन यजते. ज्यानं अश्वमेध यज्ञ केलेला असतो त्याला ब्रह्महत्येसारख्या पापातून सुद्धा मुक्ती मिळते. स्वर्ग कामहा यजेत. ज्याला स्वर्गाची इच्छा आहे त्याने यज्ञ करावा. 100 अश्वमेध यज्ञ केले की त्याला स्वर्गातली इंद्राची गादी मिळते. हे सगळं कशाचं स्तवन आलं? 100 अश्वमेध यज्ञाचं स्तवन, एका यज्ञाचं स्तवन. हा एका अश्वमेध यज्ञाचं स्तवन हे असं अन्यान्य पद्धतीनं त्या कर्माचं स्तवन जर आपण हे यज्ञाचं स्तवन जर आपण पाहायला लागलो, हे सगळं द्रव्याचं स्तवन सुटून आता कर्माचं स्तवन सुरू झालं. विठ्ठल विठ्ठल. या कर्माचं स्तवन जसं आहे त्याप्रमाणे कर्मामध्ये असलेल्या विधीचं स्तवन असतं. तिसरा प्रकार सांगितला विधी स्तोत्रम तथैवच. त्या कर्मामध्ये जो विधी करावा लागतो त्या विधीच्या संबंधानं सुद्धा वर्णन आपल्याला पाहायला सापडतं. कसं आहे बघा, एखादं मोठं काम करत असताना आपण सप्ताह करतो. सप्ताह करायचा म्हणजे काय झालं? एकच आहे की नाही? सप्ताह नावाचं कर्म एकच आहे की नाही? बरोबर आहे. पण त्या सप्ताह नावाच्या कर्माच्या संपादनाकरता आपल्याला त्या सप्ताहात अनेक विधी करावे लागतात की नाही? सकाळी काकड्याचं भजन करावं लागेल की नाही? करावं लागतं. मग त्याच्यानंतर ज्ञानेश्वरीचं पारायण करावं लागतं की नाही? करावं. हो नाही म्हणा की त्याच्यात काय? हो करावं लागतं. हा, पारायणाच्या नंतर गाथेचं भजन तुकाराम महाराजांचं करायचं की राहू द्या? करावं लागतं. बरं, गाथेचं भजन झाल्याच्या नंतर मग पुढे दुपारच्या वेळेला भुका लागल्यावर जेवावं लागतं की नाही? जेवावं लागतं हा विधी नाही. देवाला नैवेद्य दाखवावा लागतो हा विधी आहे. आणि त्या देवाच्या नैवेद्याच्या नंतर दुपारी 4ची वेळ झाल्याच्या नंतर पुन्हा सप्ताहामध्ये प्रवचन झालं पाहिजे की नाही? झालं पाहिजे. हरिपाठ पुढे झाला पाहिजे की नाही? झालं पाहिजे. कीर्तन झालं पाहिजे. जागर झालं पाहिजे. आमच्या परंपरेत चक्री भजन झालं पाहिजे. हे सगळं करावं त्यावेळेला. रोज हे 7 दिवस करायचं जे कर्म आहे की नाही रोजच्या रोजचं, हे सप्ताह कर्म झालं. पण त्या सप्ताह नावाच्या कर्मामध्ये रोज करायचे हे जे प्रकार आहे त्याला विधी म्हणतात. विठ्ठल विठ्ठल. अवांतर एक मोठं कर्म असतं, ते समष्टी कर्म असतं. आणि त्या समष्टी कर्मामध्ये येणारे अवांतर जे भाग आहेत व्यष्टी रूपात असणारे, त्या व्यष्टी रूपात असणाऱ्या भागाला काय म्हणायचं असतं? त्याला आपण विधी म्हणू शकतो बरं का. असा विधी असतो. यज्ञाच्या बाबतीमध्ये आपण काय करतो? यज्ञाचं एक द्रव्य असतं पहिला भाग, यज्ञाचं एक कर्म असतं दुसरा भाग, आणि त्या यज्ञाच्या कर्मामध्ये मग अवांतर असलेले असे विधीचे काही भाग असतात. पंचप्रयाज वगैरे असे काही विधीचे भाग आपल्याला सांगितलेले पाहायला सापडतात. तो विधी करून घ्यावा लागतो बरं का. आता बघा तुम्ही, यज्ञाकरता हवनाकरता काही द्रव्य आणलं. यज्ञामध्ये आपल्याला अग्निनारायणाची पूजा वगैरे करायची आहे म्हणून फुलं वगैरे आपल्यासमोर कोणी आणून ठेवलेली असले, बाजारातून आणलेली फुलाची पुडी आपल्यासमोर उलगडून ठेवल्या तशीच फुलं घेऊन पूजा करणारा मनुष्य देवाला किंवा अग्निनारायणाला वाहतो का? त्याच्यावर काही थोडासा संस्कार करतो. पाणी प्रोक्षण करण्याचा संस्कार त्याच्यावर केलेला असतो की नाही? हे प्रोक्षण करणं हा सुद्धा विधीच आहे. विठ्ठल विठ्ठल. साळीचे तांदूळ घेऊन हवन करायला जर सांगितलेलं असेल तर ते साळीचे तांदूळ कसे करायचे याच्याबद्दल सुद्धा विधी सांगितलेला आहे. तंडुलान अवहंती बरं का. ते तांदूळ घेतल्याच्या नंतर त्या तांदूळाचं कांडण केलं पाहिजे. कांडूनच ते साळीच्या वरचं भुसकट सगळं काढलं पाहिजे, मग त्याचे तांदूळ निर्माण केले पाहिजेत. आता बाजारात गिरणीमध्ये कांडण मिळतात, घरी कशाला कांडायचं आहे? तिथं यज्ञामध्ये कोणी ऐकत नाही तुमचं. श्रौत यज्ञ करायचा जर असेल, तुम्हाला यज्ञाचं खरं फळ पदरामध्ये पडावं असं जर वाटत असेल तिथं कांडलंच पाहिजे. बरं जाऊ द्या, बाजारातून कांडून आणणं नको, माझे नख चांगले धडधाकट आहेत, मी नखानं तुम्हाला सगळे तांदूळ सोलून देतो म्हणलं, हे नख विदलन चालत नाही. नखाला त्याचं विदलन केलेलं चालत नाही. गिरणीतून तांदूळ दळून आणलेले चालत नाहीत. त्याला कांडूनच त्याचे तांदूळ निर्माण करून हवन करावं लागतं. हे काय आहे? यज्ञ नावाचं कर्म आहे. आणि त्या यज्ञ नावाच्या कर्माकरता लागणारं तांदूळ नावाचं द्रव्य आहे. आणि ते द्रव्य निर्माण करण्याकरता त्याचं अवहरण करणं हा विधी आहे. विठ्ठल विठ्ठल. त्या
तांदळासारख्या द्रव्याचंही स्तोत्र असतं, त्या यज्ञासारख्या कर्माचंही स्तोत्र असतं, त्याचंही महत्त्व सांगितलं जातं आणि त्याच्यानंतर त्या यज्ञासारख्या कर्मामध्ये केला जाणारा जो विधी आहे त्याचंही महत्त्व सांगितलं जातं. आता या सगळ्याचं महत्त्व सांगून झाल्याच्या नंतर तथैवाभिजन स्तोत्रम, चौथं स्तोत्र सांगितलं अभिजन स्तोत्र. अभिजन स्तोत्र म्हणजे काय? त्या यज्ञामध्ये असलेली जी मोठी मंडळी आहे त्यांचंही वर्णन करावं लागतं. यज्ञामध्ये कोण कोण आलं त्यांचं वर्णन केलं जातं. पहा, मरुत्त नावाचे देव त्या एका राजाच्या यज्ञामध्ये वाढायला होते अशा पद्धतीचं वर्णन केलं. मरुत्त परिवेष्टारू अशा पद्धतीचं मंत्रपुष्पामध्ये सुद्धा वर्णन आपण पाहतो. म्हणजे अशी अनेक वर्णनं पाहायला सापडतात. तिथं यज्ञात असलेल्या महापुरुषाचं स्तवन असतं. यज्ञामध्ये जो कोणी होता असेल त्याचं वर्णन आहे, यज्ञामध्ये जो प्रस्तोता असेल त्याचं वर्णन आहे, यज्ञामध्ये जो अध्वर्यू असेल त्याचं वर्णन आहे. यज्ञामध्ये हे सगळ्या लोकांचं वर्णन करावं लागतं. जे जे कोणी यज्ञाकरता आलेले ते ऋत्विज वगैरे असतात ना, मोठे वेदाचे ज्ञाते, त्यांचं सगळ्याचं त्या ठिकाणी महत्त्व वर्णन केलेलं असतं. याला काय म्हणायचं आहे? अभिजन स्तोत्र. पहिलं स्तोत्र कोणतं? द्रव्य स्तोत्र. दुसरं स्तोत्र कोणतं? कर्मस्तोत्र. तिसरं स्तोत्र कोणतं? विधी स्तोत्र. आणि चौथं आत्ता पाहिलेलं स्तोत्र जे आहे ते अभिजन म्हणजे मोठ्या लोकांचं स्तोत्र. हा झाला यज्ञाचा प्रकार. हा यज्ञाचा प्रकार सोडून पांडुरंगाकडे आपण आल्याच्या नंतर पांडुरंगाच्या संबंधानं द्रव्य स्तोत्र, पांडुरंगाच्या संबंधानं कर्मस्तोत्र, पांडुरंगाच्या संबंधानं विधी स्तोत्र आणि पांडुरंगाच्या संबंधानं अभिजन स्तोत्र आपल्याला पाहायचं आहे. विठ्ठल पांडुरंगाच्या संबंधानं द्रव्य स्तोत्राचा वगैरे. आता कसं आहे, यज्ञाचा प्रकार वेगळा आहे आणि इकडचा भक्तीचा आपला प्रकार वेगळ्या पद्धतीचा आपल्याला पाहायला सापडतो. म्हणून देवाच्या संबंधानं द्रव्याचं स्तोत्र करत असताना आपल्याला असं सांगितलं जातं भक्तीमध्ये या 4 प्रकारच्या स्तोत्राचा भक्तीमध्ये वापर जरी असला तरी त्याचं स्वरूप थोडंसं बदलत जातं. यज्ञाकरता द्रव्याचा विचार करत असताना हवनीय द्रव्य एवढाच काय तो विचार आपल्याला पाहायला सापडतो. पण पांडुरंगासारख्या भगवंताच्या देवाच्या बाबतीमध्ये आपण विचार करायला लागलो तर त्याच्या वापरात असलेल्या सगळ्या वस्तूला आणि त्याच्या संपर्कात असलेल्या सगळ्या वस्तूला आपल्याला त्याचं द्रव्य म्हणता येतं. विठ्ठल देवाच्या वापरात असलेल्या सगळ्या वस्तू देवाच्या बद्दल आपण विचार करायला लागलो तर ते देवाचं द्रव्य आहे. परमात्मा. आता आपण थोडंसं चिंतन जर करायचं झालं तर आपण सुंदर ते ध्यान अभंग घ्यान, तिथं देवाच्या संपर्कात असलेल्या सगळ्या वस्तूचा विचार करा आणि या सगळ्या वस्तू म्हणजे देवाचं द्रव्य असल्यामुळे त्याचं स्तोत्र करता येतं. त्याचं स्तोत्र केलं तर ते देवाचं स्तोत्र होतं असा त्याचा अर्थ आहे बरं का. बघा आता पांडुरंगाच्या ठिकाणी काय काय आहे. सुंदर ते ध्यान. ते कुठं उभे हो? उभे विटेवरी. ते विटेवर उभा आहे. परमात्मा विटेवर उभा आहे. आता ही वीट कोण आहे याचा विचार सांगत असताना पांडुरंग महात्म्य असं सांगतं की ती पायाखाली असलेली जी वीट आहे ना, ती वीट म्हणजे इंद्र नावाचा देव आहे म्हणे. त्या इंद्राला एका असुराच्या शापानं, इथं जे दिंडीर वन आहे ना, त्या दिंडीरव नावाच्या राक्षसाच्या शापानं इंद्राला मातीचं ढेकूळ व्हावं लागलं होतं इथं आल्याच्या नंतर. आणि ते मातीचं ढेकूळ विटेच्या रूपामध्ये पुंडलिकाच्या हाताला लागलं. पुंडलिकानं देवाला ते आसन म्हणून दिलं. हे वीट सामान्य नसून इंद्र आहे. महिमा सांगणं झालं की नाही? हे स्तोत्र झालं की नाही? त्या विटेला सामान्य वीट न म्हणता त्या विटेला आपण देवाचं स्वरूप करायला, त्या विटेला इंद्राचं स्वरूप द्यायला लागलो की मग ते इंद्र म्हणणं त्या विटेला हे त्या विटेचं स्तोत्र झालं. हे द्रव्य स्तोत्र आहे. विठ्ठल विठ्ठल. पायी वीट सरळ तो हा झाला चोखा मेळ. नाथ महाराजांनी वर्णन करत असताना सांगितलंय विठो पंढरीचे राणे ल्याले भक्ताची भूषणे. परमात्मा पंढरीनाथानं त्याच्या अंगावर धारण केलेली सगळी आभूषणं म्हणजे कोणी कोणी भक्तच आहेत म्हणे. त्याच्या पायाखालची वीट म्हणजे चोखा मेळा आहेत म्हणे. चोखा मेळा हे विटेच्या रूपानं आहेत म्हणा. इंद्र हा विटेच्या रूपानं आहे म्हणा. पुंडलिकाच्या हाताला लागलेली ती वीट आहे म्हणा. हे सगळं त्या विटेचं वर्णन करणं म्हणजे विटेचं स्तोत्र झालं. हे द्रव्य स्तोत्र आहे. सुंदर ते ध्यान. पुढं चला की थोडं. उभे विटेवरी करकटावरी ठेवून या. पुढं काय हो? तुळशी हार गळा.
देवाच्या गळ्यामध्ये तुळशीचे वैजयंतीचे हार आपल्याला पाहायला सापडतात बरं का. देवाच्या गळ्यामध्ये असलेली ही वनमाला बरं का, ही माया आहे असं भागवतातलं चिंतन आपल्याला पाहायला सापडतं. स्वमायाम वनमालाख्याम, वनमालेच्या रूपानं देवाने स्वतःची मायाच धारण केली म्हणे. विठ्ठल विठ्ठल. अशी वैजयंतीची माळा, तुळशीची माळा, वनमाला देवाच्या गळामध्ये आहे बरं का. गळा शोभे वैजयंते, गळा शोभे वैजयंते, गळा शोभे वैजयंते, गळा शोभे वैजयंते. तिसे मुक्ताई म्हणते, तिसे मुक्ताई म्हणते, तिथे मुक्ताई म्हणते, तिथे मुक्ताई म्हणते, तिथे मुक्ताई म्हणते, तिथे मुक्ताई. गळा शोभे वैजयंते, तिथे मुक्ताई म्हणते, तिथे मुक्ताई म्हणते, तिथे मुक्ताई म्हणते. गळा शोभे वैजयंते, तिथे मुक्ताई म्हणते, मुक्ताई म्हणते, मुक्ताई म्हणते. गळा शोभे वैजयंते तिसे मुक्ताई म्हणते. देवाच्या गळ्यात असलेली ही जी वैजयंतीची माळा आहे ही कोण आहे? ही स्वतः मुक्ताबाई आहे अशा पद्धतीचं वर्णन नाथ महाराज करतात. म्हणजे त्या माळेचं वर्णन करताना त्याला योगमाया म्हणा, त्या माळेचं वर्णन करत असताना त्याला मुक्ताई म्हणा, असं वर्णन केलं की त्याला काय म्हणायचं? त्या माळेचं हे स्तोत्र झालं एका पद्धतीनं बरं का. तुळशी हार गळा कासे पितांबर, देवाच्या अंगावर पितांबर आहे. कासे कशीला पितांबर, तो हा जाणावा कबीर. देवाच्या कमरेला असलेला हा पितांबर म्हणजे नाथ महाराज म्हणतात स्वतः कबीर महाराज पितांबराच्या रूपात देवाच्या अंगावर विराजमान आहेत. विठ्ठल विठ्ठल. भागवतात त्या पितांबराच्या बद्दल वर्णन करताना असं सांगितलं, वास छंदोमयम पीतम. देवाच्या अंगावर असलेलं हे पीतवस्त्र म्हणजे काय आहे? छंदोमय आहे. हा वेद आहे, वेद. हा परमात्म्याच्या अंगावर हा सगळ्याच्या सगळा वस्त्राचा जो भाग आहे ना, त्या वस्त्रात त्या पितांबरामध्ये देव गुंडाळला गेला ना, जसा हा वेदामधून परमात्मा आपल्याला शोधायचा असतो तसा या वस्त्राच्या मध्ये झाकलेला परमात्मा आहे, त्याला शोधायचा आहे. हे दाखवून काय सांगितलं आपल्याला? वासच्छंदोमयम पीतम. देवाच्या अंगावरचं हे पिवळं वस्त्र म्हणजे वेद आहे असं एक वर्णन केलं. देवाच्या अंगावरचं हे वस्त्र कबीर महाराज आहेत असं वर्णन केलं. याला काय म्हणायचं? स्तोत्र झालं. हे कोणाचं स्तोत्र चालू आहे? पितांबराचं स्तोत्र चालू आहे. आणि पितांबराचं म्हणजे देवाच्या वापरातल्या वस्तूचं द्रव्याचं स्तोत्र चालू आहे. विठ्ठल विठ्ठल. तुळशी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेचे ध्यान. पुढं काय हो? मकर कुंडले तळपते श्रवणी. हाय की नाही? देवाच्या कानामध्ये मकराकार कुंडल आहे. या मकराकृती कुंडलाच्या बद्दल भागवताने काय सांगितलं? बिभरती सांख्यम योगंच देवो मकर कुंडले. या मकर कुंडलाच्या रूपानं देवाने एका कानात सांख्यशास्त्र, एका कानामध्ये योगशास्त्र धारण केलेलं आहे. काय असतं? कानातली, दोन्ही कानातली जी कुंडल असतात ना, ती एकसारखी असली पाहिजेत की नाही? मग दोन एकसारखी असलेली शास्त्र देवाच्या कानाच्या ठिकाणी नेऊन ठेवायचे. म्हणून सांख्यशास्त्र आणि योगशास्त्र दोन्ही सारखेच आहेत. दोघांचं तत्वज्ञान एकच आहे. एकाने ईश्वर मानला आणि एकाने मानला नाही, एवढाच काय तो बदल आहे. बाकी दोघांचे शास्त्र समान आहेत. ती दोन शास्त्र देवाच्या कानातली कुंडल आहेत. हे भागवतान केलेलं वर्णन बघा. नाथ महाराज म्हणतात खेचर विसा, खेचर विसा आणि जगमित्र नागा. बरं का? हा कुंडले जोडा विठोबा जोगा. नाथ महाराजांनी वर्णन करताना असं सांगितलं, एका कानामध्ये विसोबा खेचर हे कर्णभूषण आहे आणि एका कानामध्ये जगमित्र नागा हे कर्णभूषण देवाने धारण केलेलं आहे. आता त्या कर्णभूषणाला या दोन संतांच्या रूपात सांगणं किंवा त्या कर्णभूषणाच्या संबंधानं दोन शास्त्र म्हणून वर्णन करणं, हे त्या कर्णभूषणाचं म्हणजे देवाच्या वापरातल्या वस्तूचं म्हणजे द्रव्याचं वर्णन झालं. विठ्ठल विठ्ठल. कंठी कौस्तुभमणी विराजित.
देवाच्या गळ्यामध्ये कौस्तुभमणी विराजमान आहे अशा पद्धतीचं वर्णन इथं आलं. आता हा देवाच्या गळ्यातला कौस्तुभमणी म्हणजे काय, भागवतांनी त्याच्याबद्दल वर्णन करताना असं सांगितलं, कौस्तुभव्यपदेशेन स्वात्मज्योती बिभरती अजहा. अज म्हणजे परमात्मा कौस्तुभाच्या निमित्तानं स्वतःचं निजतेजच धारण करतो. देवाने ते धारण केलेलं निजतेज म्हणजे देवाची स्वयंप्रकाशता ते कौस्तुभाच्या निमित्तानं देवानं धारण केले. हे कौस्तुभाचं जर वर्णन पाहिलं तर हे कौस्तुभाचं स्तोत्र आहे. आणि कौस्तुभाचं स्तोत्र म्हणजे देवाच्या वापरातल्या वस्तूचं म्हणजे द्रव्याचं स्तोत्र झालं. विठ्ठल विठ्ठल. आता देवाच्या द्रव्याचं स्तोत्र पुरे झालं. देवाच्या संबंधात असणारे वस्तूचं स्तोत्र म्हणजे ते सुद्धा देवाच्या द्रव्याचं स्तोत्र म्हणजे एका पद्धतीनं देवाचं स्तोत्र झालं. पुढचं स्तोत्र कोणतं आहे त्याच्या पुढे सांगितलं कर्मस्तोत्रम. दुसरं कर्मस्तोत्र सांगितलं. आता कर्माचं स्तोत्र सांगायचं. कर्माचं स्तोत्र गायचं म्हणजे काय, देवाने केलेली जी मोठी मोठी कामं आहेत त्याचं वर्णन करणं. विठ्ठल फार सांगत नाही. माझ्या विठोबाचा या अभंगातला जरी विचार पण पाहिला तरी देव आपल्याकरता भक्ताकरता किती मोठी मोठी कामं करतो आपल्या लक्षात घेता येतं. तो आपल्याकरता आपणचे देव होय गुरु पढिये देहभाव. त्याला देहभावाला येणं सुद्धा आवडतं हो. किती किती सामान्य देहाला तो वराह झाला, सुकर झाला, कोणाकरता झाला, आमच्यासाठी झाला ना, आम्हासाठी अवतार माझा कुर्मादे सुखारा, माझा कुर्मादे सुखारा, माझा कुर्मादे सुखारा. अवतार माझा कुर्मादे सुखारा, माझा कुर्मादे सुखारा, मत्स्य कुर्म सुकर हे अवतार धारण करतो. आता मासा होणं, त्याच्यानंतर कुर्म होणं, त्याच्यानंतर मग वराह होणं हे काही चांगले का हो, पण याही देहभावाला येणं भक्ताकरता देवाला आवडतं. पण हे देहभाव पुरवी वासना, भक्ताच्या वासना सगळं परमात्मा पूर्ण करतो. आणि अंती ते आपणापाशी न्यावे, स्वतःचं स्वरूप द्यायला तयार असतो. तया माझी या सायुज्याची चाड, तरी त्याची पुरवी मी कोड. आणि का सेवा म्हणे तरी आड प्रेमाची सुय, जे पाहिजे असेल ते द्यायची तयारी आहे बरं का. हा असं अंती ते आपणापाशी न्यावे. मग मागे पुढे उभा राहे सांभाळीत, भक्ताच्या मागे पुढे रक्षणा करता म्हणून त्याच्यावर आलेले आघात निवारण करण्याकरता परमात्मा उभा असतो. हे देवाच्या कर्माचं वर्णन नाही तर दुसरं काय म्हणायचं याला. आणि योग क्षेम त्याचे जाणे जड भारी, वाट दावी करे धरोनिया. भक्ताचे सगळे योगक्षेम परमात्मा वाहतो. अनन्याश्चिंतयन्तो माम ये जना पर्युपासते तेषाम नित्याभियुक्तानाम योगक्षेमम वहाम्यहम वगैरे ठिकाणी सांगितलेलं. परमात्मा भक्ताचा योगक्षेम वहन करतो. हे जे चिंतन आहे ना हे सगळं आत्तापर्यंत माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव या अभंगाच्या संबंधानं आपण केलेलं जे चिंतन आहे हे देवाचं कर्मस्तोत्र म्हणण्यासारखं आहे. कर्मस्तोत्र कोणते दोन स्तोत्र आपण पाहिली. पहिलं कोणतं स्तोत्र पाहिलं, द्रव्यस्तोत्र. त्याच्यानंतर दुसरा विचार केला कर्मस्तोत्र. आता तिसरा प्रकार आपल्याला पाहायला सापडतो विधिस्तोत्र. या पांडुरंगाच्या संबंधानं काही विधी आहे का हो, त्याच्याबद्दल विधीचंही वर्णन संतांनी केलं. चंद्रभागे स्नान विदितो हरी कथा, चंद्रभाग स्नान विदितो हरी कथा, भान चिंता सर्व काळे, चंद्रभाग स्नान विदितो हरी कथा, समाधान चित्ता सर्व काळ, समाधान चित्ता सर्व काळ, चंद्रभागे
आल्याच्या नंतर त्याच्या संबंधातला विधी कोणता? चंद्रभागेचं स्नान करणं हाच विधी आहे, नगर प्रदक्षिणा करणं हाच विधी आहे, हरिकथा श्रवण करणं हाच विधी आहे. हा सगळा त्याच्याबद्दलचा विधी आपल्याला पाहायला सापडतो की नाही. गळ्यात तुळशीची माळा धारण करा हा त्याचा विधी आहे. कंठे विरवा तुळशी, व्रत करा एकादशी, हा त्याच्याबद्दलचा विधीच आपल्याला पाहायला सापडतो बरं का. हा सगळा विधी, हा त्या सगळ्या विधीचं महत्त्व सुद्धा सांगितलं पाहिजे. अरे चंद्रभागेच्या स्नानाचं महत्त्व काय ते सांगा, विधीचं महात्म्य झालं. त्याच्यानंतर हरिकथेचं महत्त्व सांगा. हा विधीचा प्रकार जो आहे हरिकथा नावाचा या ठिकाणचा, त्याचं महत्त्व सांगणं झालं. असं विधीचं सुद्धा स्तोत्र असतं. तो पहावा हा विध चिंतनेचे कार्य सिद्ध, हा आणि का संबंध नाही पर्व काळाशी, असं जे तुकाराम महाराज वर्णन करतात की नाही. तो पहावा हा विध, तिथं आल्याच्या नंतर त्या देवाचं दर्शन घ्यावं एवढाच विधी आहे म्हणे. विठ्ठल विठ्ठल हे विधीचं स्तवन झालं बरं का. आणि या विधीच्या स्तवनाच्या नंतर स्तोत्राचा शेवटचा प्रकार आपल्याला पाहायचा आहे अभिजन स्तोत्र. अभिजन म्हणजे यज्ञामध्ये जमा झालेले मोठे मोठे ऋत्विज जे असतात त्यांची जशी वर्णन आहेत की नाही, त्याप्रमाणे इथं आल्याच्या नंतर इथले जे सगळे बडे बडे संत महात्मे आहेत त्यांची सुद्धा वर्णनं जी संतांनी केली ना, पुढच्या संतांनी मागच्या संतांची केलेली ही सगळी वर्णनं म्हणजे काय हो, कैवल्याचा पुतळा प्रगटला पुतळा, कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा, कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा, चैतन्याचा जुहा ज्ञानोबा माझा, चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा, चैतन्याचा साधकांतमाय बाप दरुशन हरे ताप, साधकांतमाय बाप दरुशन हरे ताप, साधकांतमाय बाप दरुशन हरे. कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा, कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा, कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा, कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा, चैतन्याचा जुहा ज्ञानोबा माझा, ज्ञानोबा माझा, ज्ञानोबा माझा, साधकांचा माय बाप दर्शन हरे ताप, सर्वाभूती सुख रूप ज्ञानोबा माझा, चैतन्याचा जुहा ज्ञानोबा माझा, ज्ञानोबा माझा, साधकांचा माय बाप दर्शन हरे ताप, सर्वाभूती सुख रूप ज्ञानोबा माझा. नाथ महाराजांनी केलेलं वर्णन म्हणजे अभिजन स्तोत्रच आहे बरं का. ज्ञानेश्वर महाराज इथले अभिजन आहेत की नाही, बडे लोक आहेत इथले बरं का. अभिजन शब्दाला वेगळे वेगळे अर्थ आपल्याला पाहायला सापडतात. यज्ञात आलेली बडी बडी मंडळी, यज्ञाची भूमी ती सुद्धा अभिजन म्हणलेली आपल्याला पाहायला सापडते बरं का. असं सगळं अभिजन शब्दाचं चिंतन वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं जरी केलं, साधारणपणे यज्ञामध्ये आलेले बडे लोक त्यांना अभिजन म्हणतात. तसं पंढरीत येणारे हे सगळे जे सगळे आपले जे मोठे महात्मे आहेत ना, ज्ञानोबा असतील, तुकोबा असतील, नामदेवरायनाथ महाराज असतील, हे सगळे 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 लोक जे आहेत ना हे इथले अभिजन आहेत. मग या अभिजनांचं सुद्धा स्तोत्र केलं पाहिजे. कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा, चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा, साधकाचा मायबाप दर्शने हरिताप, सर्वाभूती सुखरूप ज्ञानोबा माझा, नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याणमूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. हे सगळं अभिजन स्तोत्र आहे. विठ्ठल विठ्ठल अशा वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं स्तोत्र
स्तोत्राचा विचार जो पाहायला सापडतो तो कर्मशास्त्रातला वेगळा आणि आपल्या भक्तिशास्त्रातला वेगळ्या पद्धतीने आपण तो लावून घेण्याचा प्रयत्न केला. पंढरीत आल्याच्या नंतर द्रव्य स्तोत्रही आपल्याला गाता येतं, पंढरीत आल्याच्या नंतर कर्मस्तोत्रही गाता येतं, पंढरीत आल्याच्या नंतर आपल्याला विधी स्तोत्रही गाता येतं आणि अभिजन स्तोत्रही गाता येतं. ही चारही स्तोत्र त्यांची असतात असं नाही. हे अभिजन ज्याचे आहेत, हा विधी ज्याचा आहे, हे कर्म ज्याचं आहे आणि हे द्रव्य ज्याचं आहे त्याचीच ती स्तुती ठरते. विठ्ठल विठ्ठल. देवाच्या अंगावर असले देवाच्या वापरातल्या वस्तूचं वर्णन जर केलं तर ते देवाचंच वर्णन ठरतं, त्या वस्तूचं वर्णन नाही. देवाच्या संबंधानं देवाने केलेल्या कर्माचं वर्णन केलं तर ते देवाचंच वर्णन ठरतं, त्या कर्माचं वर्णन नाही. देवाच्या संबंधानं असलेला चंद्रभागे स्नान विधी तो हरिकथा या विधीचं जर आपण वर्णन केलं तर हे विधीचं वर्णन ठरत नाही. हा विधी ज्याच्या संबंधानं आहे त्या देवाचं ते स्तोत्र ठरतं. आणि अभिजनाचं वर्णन केलं, ज्ञानोबाराय, नामदेवराय, तुकोबाराय, नाथ महाराजासारख्या संत महात्म्याचं जर आपण स्तोत्र गायलं तर हे संताचं स्तोत्र न ठरता देवाचं स्तोत्र ठरतं असा त्याचा अर्थ आहे. विठ्ठल विठ्ठल. मला जे सांगायचं होतं ते संपलं बरं का. आता याच्या पुढं माझ्याकडं भांडवल नाही. आता थोडा अभंगाकडे येतो. अभंगामध्ये आपल्याला हे स्तोत्र सगळ्याच्या सगळं अभंगात लावून घ्यायचं आहे ना. अभंगात हे स्तोत्र लावून घ्यायचं असलं तर अभंगामध्ये पहिलं वर्णन कोणाचं? चंद्रभागेचं. चंद्रभागा हे देवाचं द्रव्य आहे म्हणून चंद्रभागा नावाच्या द्रव्याच्या संबंधानं महाराज त्याचं स्तोत्र पहिल्या अवघीच तीर्थे घडली एक वेळा, घडली एक वेळा. 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 चंद्रभागा डोळा देखले आ देखले आ, चंद्रभागा डोळा देखले आ देखले आ. चंद्रभागा डोळा देखले आ देखले आ. चंद्रभागा डोळा देखले आ देखले आ. अवघेच पापे गेले रे गंतरे, गेले रे गंतरे. 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 अवघीच तीर्थे घडली एक वेळा, अवघीच तीर्थे घडली एक वेळा. अवघीच तीर्थे घडली एक वेळा, अवघीच तीर्थे घडली एक वेळा. चंद्रभागा डोळा देखली आ, चंद्रभागा डोळा देखली आ. चंद्रभागा डोळा देखली आ, चंद्रभागा डोळा देखली आ. अवघीच पापे गेलेत गंतरे, अवघीच पापे गेलेत गंतरे. अवघीच पापे गेलेत गंतरे, अवघीच पापे गेलेत गंतरे. पहिल्यांदा चंद्रभागेचं वर्णन तुकाराम महाराज करतात. चंद्रभागेचं हे स्तोत्र म्हणा. चंद्रभागेचं वर्णन महाराजांनी करताना काय सांगितलं? चंद्रभागेला द्रव्य कसं म्हणता येईल असं कोणी जर विचारलं, त्याच्या वापरातल्या वस्तूला जर द्रव्य म्हणता येत असेल आणि पृथ्वी व्यप्ते जे वायवाकाश काल दिगात्म मनावसी नवैव असं म्हणून द्रव्याचं 9 पद्धतीने जे वर्णन आहे, त्याच्या जलाला सुद्धा द्रव्य म्हणले, पृथ्वीला सुद्धा द्रव्य म्हणलं. पंढरी ही देवाचं द्रव्य आहे आणि चंद्रभागा हे सुद्धा देवाचं द्रव्य आहे. दुसऱ्या पद्धतीनं विचार करा, ही जी चंद्रभागा आहे ना, ही मुळामध्ये भीमा आहे.
आहे. ही भीमा कुठून आली? भीमाशंकरापासून आली. त्या भीमाशंकराच्या ठिकाणी त्रिपुरासुराला भगवान शंकराने मारल्याच्या नंतर जे स्नान केलं होतं त्याच्याकरता निर्माण झालेलं ते तीर्थ असंही वर्णन आहे. आणि दुसरं वर्णन असं आहे, त्या भीमाशंकराच्या स्थानामध्ये भगवान शंकर असताना शंकराला त्रिपुरासुराला मारायचं सगळ्या देवाने विनंती करून सांगितलं. त्रिपुरासुराला मारायकरता देवाने जो आवेश धारण केला होता त्याच्याबरोबर युद्ध करण्याकरता किंवा त्याला एका बाणात मारायचं ना, त्याची ती तिन्ही पुरं अभिजित मुहूर्तावर एका रांगेत येत असत. आणि एका रांगेत आलेल्या त्या सगळ्याच्या सगळ्या नगरांना एका बाणाने एकदम जर मारलं तर त्रिपुरासुराचा नाश होणार होता. आणि त्याला त्या एका ठराविक वेळेत व्यवस्थित रीतीनं मारायचं याच्याकरता शंकराने जो आवेश धारण केला ना, त्या आवेशात देवाला जो घाम आला, त्या घामातून जी नदी वाहिली तिचं नाव आहे भीमा. बरं का, भगवान शंकराच्या आवेशातून त्याचा जन्म झाला. म्हणून भीमस्वेद समुद्भवा, भीमाच्या स्वेदातून निर्माण झालेली अशी ही भीमा आहे. बरं का, भीमाच्या स्वेदातून म्हणजे भीम म्हणजे शंकर, त्यांच्या स्वेदातून निर्माण झाली. नुसती स्वेदातून निर्माण झाली एवढ्यावर तिचं नाव भीमा आहे असं समजायचं कारण नाही. ती स्वेदातून निर्माण झाली. शंकराने तो आवेश धारण केला त्यावेळेला त्यांना घाम आला. आणि त्या त्रिपुरासुराचा नाश झाल्याच्या नंतर आपल्याला निर्माण झालेला आवेश शांत करायकरता पुन्हा देवाने याच तीर्थात स्नान केलं. विठ्ठल म्हणजे आवेश निर्माण करून देणारं सुद्धा हेच तीर्थ आहे. आणि आवेशाची गरज संपल्याच्या नंतर शांती देणारं सुद्धा हेच तीर्थ आहे. असं हे महत्त्वाचं तीर्थ हे द्रव्य आहे. भगवान शंकराच्या शरीरातून निर्माण झालेलं द्रव्य, शंकराने वापरलेलं जलद्रव्य, पांडुरंगाच्या करता म्हणून वापरलं जाणारं जलद्रव्य म्हणजे चंद्रभागा. भीमा आणि चंद्रभागा तुझ्या चरणीची गंगा. ऐक नाही, त्याच्या चरणापासूनच यांचा प्रादुर्भाव अशा पद्धतीची वर्णनं, देवाच्या चरण प्रक्षालना करता यांचा विनियोग होतो हे त्याचं वर्णन आहे. हे काय झालं, चंद्रभागा हे देवाचं द्रव्य आहे असं आपल्याला चिंतन करता येतं. या द्रव्याचं स्तोत्र करताना तुकाराम महाराजांनी काय सांगितलं, एक चंद्रभागेचं डोळ्याने दर्शन घ्या, तुम्हाला जगातल्या सगळ्या तीर्थात स्नान केल्याची फलश्रुती प्राप्त होते. आता जगात तीर्थ किती वगैरे वगैरे सांगायचं कारण नाही, ते मागं तुम्ही दुसऱ्या ह्याच अभंगावरच्या कीर्तनात कधीतरी मागं ऐकलेलं आहे. त्याच्यामुळे ते पुन्हा सांगितलं की हां पुन्हा पुन्हा तेच सांगता म्हणून तुमची तोंड खराब होतात याच्याकरता. आणि आज काय आता वेळही झाली आपली, त्याच्यामुळे माझं जिंकलं काम, त्याच्यामुळे मला जुनं सांगायची काही गरजही फार राहिली नाही. सगळ्या तीर्थात स्नान केल्याची फलश्रुती कशानं मिळणार, एका चंद्रभागेच्या दर्शनानं. बरं का, एक चंद्रभागेचं दर्शन जगातल्या सगळ्या तीर्थात स्नान केल्याचं फल देतं असं वर्णन महाराजांनी इथं केलं. नाथ महाराजांनी तरी फार मोठं फल सांगितलंय बरं का. एक एक तीर्थ कोटी कोटी वेळा, चंद्रभागा डोळा देखलिया, भागा डोळा देखलिया, चंद्रभागा डोळा देखलिया, तीर्थ कोटी कोटी वेळा, चंद्रभागा डोळा देखलिया, चंद्रभागा डोळा तीर्थ कोटी कोटी वेळा, जगातल्या सगळ्या तीर्थात कोटी कोटी वेळेला प्रत्येक तीर्थस्नान केल्याची फलश्रुती एकदा चंद्रभागेला डोळ्यांनी पाहण्याने आपल्याला प्राप्त होणार. हे केलेलं वर्णन आहे का, हे काय आहे, द्रव्य स्तोत्र आहे. चंद्रभागेचं वर्णन करणं म्हणजे द्रव्य स्तोत्र आहे. हे द्रव्य स्तोत्र जसं आहे तसं याला विधी स्तोत्र म्हणता येतं. कारण चंद्रभागा डोळा देखील, या डोळ्यानं पाहणं हा विधी आहे बरं का, तो देखावा हा विध. असं जसं आहे तसं चंद्रभागेचं दर्शन हा सुद्धा विधी आहे. मग त्या विधीनं हे फल प्राप्त व्हायला लागलं म्हणलं की हे विधी स्तोत्र आहे. आणि चंद्रभागेचं महिमान आहे म्हणलं की हे चंद्रभागा नावाच्या द्रव्याचं स्तोत्र आहे. विठ्ठल विठ्ठल. आता पंढरी नावाचं दुसरं द्रव्य, त्या दुसऱ्या द्रव्याचं वर्णन महाराज दुसऱ्या चरणात. अवघीच पापे, अवघीच पापे, अवघीच पापे गेली गांडरी, अवघीच पापे, अवघीच पापे, अवघीच पापे गेली गांडरी, वैकुंठ पंढरी देखलिया,
अवघीच पापे अवघीच पापे गेली गांगरी वैकुंठ पंढरे देखले वैकुंठ पंढरे देखले अवघीच पापे अवघीच पापे अवघीच पापे गेली गांगरी अवघीच पापे अवघीच पापे अवघीच पापे गेली अवघीच पापे गेली गांगरी अवघीच पापे गेली गांगरी अवघीच पापे गेली गांगरी अवघीच पापे गेली गांगरी वैकुंठ पंढरी देखलिया वैकुंठ पंढरी देखलिया अवघीच पापे गेली गांगरी अवघीच पापे गेली गांगरी वैकुंठ पंढरी देखलिया वैकुंठ पंढरी देखलिया अवघीच पापे गेली गांगरी अवघीच पापे गेली गांगरी अवघीच पापे गेली दिगंतरे वैकुंठ पंढरी देखील या वैकुंठ स्वरूपिणी असलेली पंढरी नगरी ही भूमी पंढरीची आपण जर डोळ्यांनी नुसती पाहिली तर प्राप्त होणारं फल काय आहे आपली सगळी पापं लयाला जातात जया दोषा परिहार नाही नाही धुंडिता शास्त्र ते हरते अपार पंढरपूर देखलिया वगैरे वगैरे प्रमाणात त्या संदर्भात आपल्याला सगळं समजावून सांगायला तयार आहेत बरं का चिंतन काय करायचं आपल्याला पंढरीच्या दर्शनानं सगळ्या पापाचा नाश होतो हे पंढरीचं फल सांगितलं म्हणजे पंढरीचं स्तोत्र झालं नाही का हे पंढरीचं वर्णन केलं स्तवन केलं म्हणजे पंढरीचं स्तोत्र झालं पंढरीचं स्तोत्र म्हणजे काय आहे पंढरीचं स्तोत्र म्हणजे द्रव्य स्तोत्र आहे कारण जल जसं द्रव्य आहे तसं पृथ्वी सुद्धा द्रव्य आहे म्हणून पृथ्वीचं वर्णन केलं भूमीचं वर्णन केलं पंढरी नगरीचं वर्णन केलं की मग ते आपल्याला द्रव्य स्तोत्र म्हणता येतं किंवा यज्ञाकरता वापरली जाणारी जी भूमी असते तिला जर अभिजन म्हणत असतील तर पांडुरंगाची ही भूमी सुद्धा अभिजन आहे म्हणून पंढरीचं वर्ण म्हणजे अभिजनाचं स्तोत्र असंही म्हणता येतं आणि त्याला पाहण्याचा विधी सांगितलेला असल्यामुळे पुन्हा विधी स्तोत्र म्हणता येतं आता त्याच्यानंतर खरा अभिजन इथला कोण आहे सगळ्यात मोठा महात्मा कोण आहे त्याच्या दर्शनाची फलश्रुती अवघ्या संता एक वेळा भेटे 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 देख लिया अवघीच पापे गेले गांगरी अवघीच पापे गेले गांगरी देख लिया अवघीच पापे गेले गांगरी अवघीच पापे गेले गांगरी पुंडलिक दृष्टी देखील या इथला सगळ्यात मोठा अभिजन असलेला पुंडलिक आहे त्या पुंडलिकाच्या दर्शनाने आपल्याला जगातल्या सगळ्या भूत भविष्य वर्तमान सगळ्या काळातल्या सगळ्या संतांच्या दर्शनाची फलश्रुती प्राप्त होते असं वर्णन इथं महाराज करतात बरं का हे पुंडलिकाचं महत्त्व स्तुती केली ही पुंडलिकाची बरं का आता ही पुंडलिकाची स्तुती म्हणजे अभिजनाची स्तुती आणि त्याला पाहिल्यावर हे फळ मिळतं म्हणलं की विधीची स्तुती झाली असं आपल्याला चिंतन करता आलं आत्तापर्यंतची स्तोत्र कशी झाली कधी कर्मा हे
आपण कोणते कोणते स्तोत्र इथे या अभंगामध्ये पाहिले? द्रव्याचं स्तोत्र पाहिलं, विधीचं स्तोत्र पाहिलं, अभिजनाचं स्तोत्र पाहिलं. 3 प्रकारचे स्तोत्र आपण या ठिकाणी जशी परमात्मा पंढरीनाथाची पाहू शकतो ना. आता शेवटच्या चरणातलं पांडुरंगाचं स्तोत्र म्हणजे हे अंगाचं स्तोत्र नसून अंगीचं स्तोत्र आहे. आत्तापर्यंत आपण पाहिलं यज्ञाच्या बाबतीमध्ये यज्ञ हा अंगी आहे आणि अंगी असलेल्या यज्ञाचं द्रव्य अंग आहे. त्याच्यानंतर कर्म अंग आहे, विधी अंग आहे आणि त्याच्यानंतर अभिजन सुद्धा यज्ञाचं अंग आहे. या 4ही अंगानं संपन्न होणारा यज्ञ हा अंगी आहे आणि त्या अंगी यज्ञाचं वर्णन करताना शास्त्रानं सांगितलं यज्ञ वै विष्णू. यज्ञ म्हणजे भगवान महाविष्णू आहे. हे यज्ञाचं वर्णन म्हणजे अंगीचं वर्णन जसं आहे ना, तसं या पंढरीच्या संबंधानं द्रव्य, पंढरीच्या संबंधानं अभिजन, पंढरीच्या संबंधानं विधी हे सगळे अंग झाले. या अंगाची वर्णनं झाल्याच्या नंतर इथला अंगी जो पांडुरंग आहे त्याच्या विठ्ठलाची एक देखील या. एक परमात्मा पंढरीनाथाचं दर्शन घेतलं की मनुष्य जन्माला आल्याचं आपलं सार्थक झालं असं तुकाराम महाराज या ठिकाणी पांडुरंगाचं स्तोत्र करतात. हे पांडुरंगाचं स्तोत्र म्हणजे आतापर्यंत आपण जी 4 प्रकारची स्तोत्र पाहिली त्याच्यात येत नाही. 4ही यज्ञाची अंग आहे आणि त्या अंगाने संपन्न असलेला अंगी यज्ञ आहे. अंगी असलेल्या यज्ञाबद्दल यज्ञ व विष्णू हे यज्ञाचं म्हणजे अंगीचं स्तवन जसं आहे तसं तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक विठ्ठलाची एक देखील या. एक परमात्मा पंढरीनाथाच्या दर्शनात मनुष्य देहाला आल्याचं सार्थक होतं. हे अंगी असलेल्या विठ्ठलाच्या संबंधानं केलेलं स्तोत्र आहे असं आपल्याला म्हणता येतं. असं कधी आपल्याला द्रव्य स्तोत्र पाहायला सापडतं, कधी आपल्याला कर्मस्तोत्र पाहायला सापडतं, कधी आपल्याला विधी स्तोत्र पाहायला सापडतं आणि कधी आपल्याला अभिजन स्तोत्र पाहायला सापडतं. आणि 4ही प्रकारचं स्तोत्र त्यांचं नसून हे ज्याचे अंग आहे त्या अंगीचं ते स्तोत्र ठरतं. त्याप्रमाणे पंढरी हे इथं पंढरीत आल्याच्या नंतर चंद्रभागा सुद्धा देवाचं अंग आहे. पंढरी नगरी सुद्धा देवाचं अंग आहे. पुंडलिक राय आहे इथले अभिजन असल्यामुळे ते देवाचे अंग आहेत आणि परमात्मा पंढरीनाथ मात्र या सगळ्याचा अंगी आहे. असं अंग आणि अंगी या सर्वांच्या संबंधाने केलेलं हे स्तोत्र आहे असा या अभंगाचा आपल्याला विचार करता येतो. मग स्तोत्राचं पठण जसं करावं
तसं याही अभंगाचं पठन करावं. स्तोत्राच्या पठनानं जसं पुण्य मिळतं तसं याही अभंगाच्या पठनानं आपल्याला पुण्य मिळतं. आणि स्तोत्रात सांगितलेला विधी पाळला की जशी आपल्याला कृतार्थताही येऊ शकते, त्याप्रमाणे या अभंगात सांगितलेला सगळा विधी आपण पाळला की चंद्रभागेच्या दर्शनाचा विधी पाळल्याच्या नंतर सगळ्या पापाचा सगळ्या तीर्थाच्या स्नानाची फलश्रुती, पंढरी नगरीच्या दर्शनाचा विधी पाळला की सगळ्या पापाच्या नाशाची फलश्रुती, पुंडलिकाच्या दर्शनाचा विधी आपण पाळला की सगळ्या संतांच्या दर्शनाची फलश्रुती, आणि परमात्मा पंढरीनाथाच्या दर्शनाचा विधी पाळला की जन्माला आल्याचं सार्थक होण्याची फलश्रुती मिळते. विठोबा रखुमाई, 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 विठोबा रखुमाई. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज विठ्ठल जय जय विठ्ठल जय